अहो असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. उलट मी त्याच्या जवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. तर त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी माणूस म्हणून हरलो. स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. मला हे ओझं घेऊन नाही जगता येणार. स्वामी, त्या प्रत्येकांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मला झोप नाही लागत स्वामी. मला श्वास घेणं जड झालंय स्वामी, श्वास घेणं जड. मला शिक्षा करा स्वामी, मला शिक्षा करा. माझ्या अपराधांची शिक्षा माझ्या अंतःकरणाला जाऊन भिडली आहे स्वामी. लोकांना मी अमाप अडचणीत अडकवलं, कर्जात अडकवलं, पण आज माझंच मन मला अपराधी ठरवतंय. स्वामी, त्यावेळी वाईट वागताना मला काहीच वाटलं नाही, पण आता मी माझ्या चुका सांगताना मला माझीच लाज वाटते. मला हवी ती शिक्षा दे. प्रायश्चित्त हीच तुरी शिक्षा. माणसाच्या हातून चुका घडतात, पापा घडतात, पण ज्या क्षणी तो त्याची कबुली देतो त्या क्षणी परिवर्तनाची दारं उघडतात. हाच नियम मुकुंदलाही लागू होतो. आता पाहायचं, गरज आधी संपते की स्वार्थ. अहो थांबा. अंबिका, काय झालं? तू अशी धावत का आलीस? आपण हे पैसे सावकाराला नको देऊयात. म्हणजे? अहो म्हणजे आपण हे पैसे मुकुंद भाऊंना परत करूयात. मला स्वामींच्या चित्राचा असा सौदा नाही करायचा आहे. अंबिका, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. अगं मीही हाच विचार करत होतो, पण तुझा विचार करून स्वतःला थांबवत होतो. नाही नाही, स्वामींचं चित्र आपल्याच हातून स्वामींना अर्पण व्हायला हवं. सत्य लपवून मिळालेलं सुख शांती देत नाही हो. हो, आपण मुकुंद भाऊंना त्यांचे पैसे परत करू आणि सगळ्यांना सांगू की हे चित्र तू काढलेस. हो चालेल. अरे वा, बरं झालं इथेच भेटलात. मी तुमच्याकडेच येत होतो. हे पाहिलं, जे माझ्या कलेने करून नाही दाखवलं ते माझ्या बुद्धीने करून दाखवलं. हे घ्या. ह्याच आनंदात गावभर लाडू वाटते. तुम्ही सुद्धा घ्या. थांबा. राजचित्रकार झालात याचा आम्हाला आनंदच आहे, पण ते तुमच्या कलेच्या जोरावर झाला असतात तर जास्त आनंद झाला असता आम्हाला, आणि कदाचित तुम्हाला सुद्धा. आम्ही हा सौदा मोडत आहोत. हे चित्र आमचं आहे आणि हे पैसे तुम्ही घेऊन जा. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणता ना, मग शोभतं का तुम्हाला हे? मी स्वामींची भक्त आहे म्हणूनच चूक वेळेस सुधारते. परिस्थितीमुळे भरकटले होते, पण आता पुन्हा भानावर आले. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. ऐका माझं, मला जो काही मोबदला मिळणार आहे त्यातले थोडेफार देतो मी तुम्हाला. मुकुंद भाऊ, सत्य विकत घेता येत नाही. हे बघा, राजे साहेबांशी आमचे चांगले संबंध आहेत. राजद्रोहाचा ठपका ठोकून राज्यातून हकलून देऊ तुम्हाला.
स्वतःचं घर तर जाईलच, पण तुमचं अस्तित्व ते सुद्धा नष्ट होईल. अरे हे काय, तुम्ही इथे? सगळ्या गावाला लाडू वाटून झाले. मी राजचित्रकार झालोय ना. घ्या घ्या लाडू घ्या. हे काय दगड? थांबा, दुसरा घ्या. पण हे कसं काय शक्य आहे? हे लाडवांचे दगड कसे काय झाले? मुकुंद, हे सगळं काय आहे स्वामी? तुम्हा दोघांना तुमचं भविष्य दाखवतोय. तुम्ही दोघांनी चूक करताय. त्या चुकीचा परिणाम काय असतो त्याचा इशारा आहे. काय रे, दुसऱ्याची कला स्वतःच्या नावाने खपवून निघालायस? ज्या क्षणी या लोकांना कळेल त्या क्षणी लोकांच्या हातात फुलं नाही दगड असतील. त्या अंबिकांनी स्वामींना सांगितलं की काय? पण आता तर भेटली होती ना. आम्ही कोण आहोत त्याचं ओळखलं असतंच ना, तर कळलं असतं की आमच्यापासून काही लपत नाही. अजूनही वेळ गेलेला नाहीये. राजाकडे जा आणि सत्य मान्य कर. मी खोटं बोलत नाहीये. त्या चित्राचा चित्रकार मीच आहे. सत्य लपून राहत नाही. आज ना उद्या समोर येणारच आहे. पण लक्षात ठेव, तेव्हा तू कलाकार नाही गुन्हेगार असशील. जी संधी आज मिळतीये ती पुन्हा मिळणार नाही. अहो, आपण आधी गरजेपोटी चुकीचं वागत होतो आणि आता भीतीपोटी चुकीचं वागतोय. मुकुंद भाऊंनी आपल्याला राजांची भीती दाखवली, पण स्वामी पाठीशी असताना आपण त्यांना का घाबरायचं? असं केल्याने स्वामींवर आपण अविश्वास दाखवतोय, असं नाही का होणार? बरोबर आहे तुझं. वैद्यबुवा, नमस्कार. कसं काय येणं केलं? राजांच्या आदेशानुसार आलोय. स्वामी स्थानावर जी घडलेली घटना, त्या चित्राबद्दल तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे? अहो, राज चित्रकाराने काढलेले चित्र अचानक गायब झाले. काय? हो, म्हणून राजांचा असा हुकूम आहे की राज्यातल्या प्रत्येक घरात जावा आणि पहा ते चित्र कोणाकडे आहे ते बघा. आपली परवानगी असेल तर आपल्या घराचीही पाहणी करतो. दोन दगड दे. शिव शंकर शंभा. यापैकी काय निवडायचे तुम्ही ठरवा. जर आम्ही सांगितलं ऐकलं तर वाट्याला येईल चूक सुधारल्याचं समाधान, आणि जर आम्ही सांगितलं नाही ऐकलं तर वाट्याला येईल लोकांची टीका आणि अंतःकरणाची खंत. जा तिकडे जा. पंधरा पावलं सरळ चाल, पण लक्षात ठेव सावली तुझ्या पुढे नाही गेली पाहिजे. आता सूर्याच्या दिशेने तोंड कर आणि चाल पुढे. स्वामी, स्वामी हे सगळं काय करायला लावताय? सूर्य म्हणजे सत्य. तर सत्याकडे पाठ फिरवाल आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल तर यश कायम तुमच्या दोन पावलं पुढे असेल.
मात्र सत्याकडे तोंड करून पुढे चालाल तर यश कायम तुमच्या पाठीशी असेल. कलेचा अपमान करशील तर त्याची शिक्षा मिळेलच, हे कायम लक्षात ठेव. शिवशंकर शंभा. अहो स्वामींनी हे वर्तुळ का काढलं असेल? नाही तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा ना. अहो स्वामी देव सांगतील, जरा धीर धरा. स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागे कारण असतं. सुंदरा मावशी, स्वामी मला पुन्हा काही धडा शिकवणार नाहीयेत ना या वर्तुळाच्या ह्याच्यातून? चोराच्या मनात चांदणं. काय रे बाबा, काय झालं? एवढा शांत काय आहेस तू? अरे अरे बोल ना सुंदरा मावशी, काय विचारताय? तोंड दिलंय ना देवाने, गडागडा बोल. कपिलाताई, स्वामींच्या दरबारात येऊन काही सांगायची गरज असते का? स्वामी तर सगळंच बघत असतात ना. काय रे, काय झालं? इतका उदास काय? स्वामी, तुम्ही सगळं बघत असूनही असं का होतंय? आम्ही 4 मित्र, एकाच वयाचे. आम्ही एकत्रपणे कामधंदा सुरू केला होता. इतर तिघे पुढे गेले, मी मागेच राहिलो. कष्ट घेतले, प्रयत्न केले, पण माझं नशीबच खराब आहे बहुतेक. सगळे वर्तुळामध्ये उभे राहा. चल. तुमच्या घरात कोण चित्रकार आहे का? हो, माझी बायको अंबिका. हिला चित्रकलेचा छंद आहे. चित्र फार चांगली काढलीत, पण आम्हाला जे चित्र पाहिजे ते इथं दिसत नाही. तुमच्या माहितीत जर ते चित्र कोणाकडे असेल तर आम्हाला कळवा. चला येतो. अहो, हे चित्र बदललं कसं? मलाही कळत नाहीये. स्वामींचीच लीला असेल का? पण स्वामी हे चित्र का बदलतील? स्वामींना सुचवायचं असेल की हे चित्र इथे आहे, त्या शिपायला कळता कामा नये. पण आपल्या चित्राचं श्रेय आपल्याला मिळू नये असं स्वामी का करतील? तसं जर काही असतं तर ते चित्र इथे पुन्हा आलंच नसतं. बरोबर आहे ना अंबिका? जर ते चित्र आत्ता इथे सापडलं असतं तर शिपायला वाटलं असतं ते आपण चोरलंय, आणि राजे साहेबांसमोर आपल्याला चोर ठरवलं गेलं असतं. आणि तू हे चित्र काढलंय याचा कुठलाही पुरावा नाही, आणि मी सोडून कोणी साक्षीदारही नाही. स्वामी आपला बचाव करत असतील. अहो, खोट्याचा भार मी अजून माझ्या मनात नाही ठेवू शकत. स्वामींना अर्पण केलेलं तेच चित्र मी स्वतःच्या हाताने काढलंय हे स्वामींना सुद्धा माहिती. मग आता ते कुणाला पटो अथवा ना पटो, पण राजेसाहेबांना सांगणं हे आपलं कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्याला एकदा चुकलो आहोत, आता त्याचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? सुंदरा मावशी, अहो स्वामींनी असं का उभं केलं असेल? अहो काहीतरी शिकवण देत असतील.
थांबा जरा. पाय दुखायला लागले. हो स्वामी पुढे काय करायचं? या वर्तुळात किती वेळ उभा राहायचं? बाहेर कधी पडायचं? हाच प्रश्न वर्तुळात शिरल्या विचारू शकला असतास. इतका वेळ वाया घालवलास, हो की नाही? हो, शक्य होतं स्वामी. तुला कसली आडकाठी होती? कोणी सांगितलं होतं की वर्तुळातून बाहेर पडायचं नाही म्हणून? नाही स्वामी. हे वर्तुळ मध्ये तुझं आयुष्य, तुझं नशीब कोणाला अडवत नाही पुढे जाण्यापासून. तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवता. तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीस, धाडस दाखवलं नाहीस, म्हणून मागे पडलास. नशिबाला दोष देणं सोपं आहे, निर्णय स्वीकारणं अवघड आहे. मनुष्य बहुतेक वेळा स्वतःच वर्तुळ स्वतः जागतो आणि मग म्हणतो की त्यात अडकलोय मी. अनेक जण हीच चूक करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत, बाहेर पडत नाहीत आणि मग अडकून पडतात कर्माच्या फेऱ्यात. सुंदरे, मुकुंदाच्या वडिलांची म्हणजे गोवर्धनची हीच व्यथा आहे. शिव शंकर शंकर. अंबिका, काय झालं? तुला पाणी देऊ? नाही, नको. पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो, मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. त्यासोबत अजून एक भयंकर स्वप्न पडलं. अंबिका, शांत हो. काय पाहिलं ते सांग. मला काहीच कळत नाहीये. याचा काही अर्थच लागत नाहीये. तो माणूस कोण आहे? ते बाळ कोण आहे? आणि आधी सुंदर चित्र आणि मग त्यावर काळा रंग फासून ते चित्र स्वतःच नष्ट करणं. असं कोणी का करेल? अंबिका, तुला याआधी पडलेलं स्वप्न आणि आज पडलेलं हे दुसरं स्वप्न, या दोन्ही स्वप्नांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे का हे पाहावं लागेल. मला कळत नाही आपण याचा विचार करायला हवा की दुर्लक्ष करायला हवं. नाही, दुर्लक्ष करून कसं चालेल? हे दोन्ही स्वप्न उगाच नाही पडत आहेत. ही स्वप्न काहीतरी सुचवू पाहत आहेत, काहीतरी इशारा देत आहेत, पण मलाच कळत नाही याचा काय अर्थ आहे. मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचा अर्थ आपल्याला स्वामीच सांगतील. आपण स्वामींना जाऊन विचारूया या स्वप्नाचा अर्थही आणि या चित्राबद्दल काय करायचं, मग ठरवूया. स्वप्न आणि सत्य यात एक पुसटशी रेषा असते. अनेकदा स्वप्नात ती रेषा पुसली जाते आणि सत्य तुमच्या दृष्टीस पडते. अर्थात त्याचा उलगडा तुम्हाला सगळे धागेदोरे जोडले गेल्यानंतरच होईल. तुला आता जे स्वप्न दिसतंय तो तुझा भूतकाळ आहे, ज्यामुळे तुझा वर्तमान काळ बाधित होतोय आणि त्याचा परिणाम तुझ्या भविष्यावर होणार आहे. योग्य वेळ आली की आम्ही तुझ्या समोर तुझा भूतकाळ आणूच आणि त्याला जो जबाबदार आहे त्याला त्याची जाणीवही करून देऊ. स्वामी, स्वामी, काय झालं? असं अचानक दचकून का उठलात? आनंदी, काय सांगू ग. एक भयंकर स्वप्न पडलं मला. स्वप्नात ना एक बाळ, त्याचं चित्र आणि अचानक ना कोणीतरी त्या चित्रावर काळा रंग फासला.
सगळं सगळं नष्ट केलं. आणि मला असं स्वप्न का पडलं असेल? काही संकेत असेल का? काय सांगितलं जात या स्वप्नातून? मला असं वाटतं आपल्या हातून जे घडलं होतं त्याचाच अपराधी भाव आपल्या मनात कुठेतरी खोलवर रुजलाय आणि कदाचित त्याचंच प्रतिबिंब तुमच्या स्वप्नात उमटलं असेल. कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चातापाचं कारणही ठरतात. कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चातापाचं कारणही ठरतात. स्वामी स्वामी न्याहारी आणले गरम गरम, खाऊन घ्या. स्वामी स्वामी एक विचारू का? ते चित्र कुठे गेलं, का गेलं आणि कसं गेलं हे तुम्हाला ठाऊक आहे ना? ते चित्र मुकुंदने काढलेलं नव्हतंच. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कोणाचं तरी चित्र स्वतःच म्हणून खपवलं. स्वामी अहो म्हणजे त्या मुकुंदाने राजेसाहेबांचा अपमान केला, तुमचा विश्वासघात केला. मग अशा माणसाला तुम्ही शिक्षा का देत नाही? कपिलाताई, अहो शिक्षा दिली म्हणून समोरचा सुधारेलच असं नाही. अनेकांना शिक्षा मिळालीये, संधी मिळाली, तरी ते बदललेले नाही. स्वामी देवा, तुमच्याशी कुणीही कसंही वागलं, तुमचा विश्वासघात केला, तरी तुम्ही त्याला जवळ करता. मलाही केलं. कपिले, ती लाकडं इकडे घेऊन ये बरं, आणि ती कुऱ्हाड घेऊन ये जा. थोडे लाकूड. याचा सुगंध घे. स्वामी छान चंदनाचा वास येतोय. पण तुम्ही हे मला का करायला सांगितलं? कपिले, गुरु या चंद्राप्रमाणे असतो. अगं तू या चंदनावर घाव घातलास, पण चंद्राने बदल्यात काय केलं तर सुगंध दिला. तुम्ही गुरुशी कसेही वागलात तरी गुरु तुमच्यावर कृपाच करतो. अगं चुकतात सगळेच, मुकुंदही चुकला आणि गोवर्धनही चुकला. त्यांच्यावरही कृपा होणार, पण त्यांना आधी कृपेस पात्र व्हावं लागेल. शिव शंकर शंभो. राजचित्रकार, आजपासून तुमचं नवपर्व सुरू होते. यश तुमच्या पायाशी येऊ दे. मुकुंदा, हा शेला केवळ सन्मान नाहीये, ही एक जबाबदारी आहे. आणि आता तुला माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त बघत राहा. दरबारामध्ये फक्त माझंच नाव असेल. सत्य काय असत्य काय लोकांना फक्त परिणाम दिसतो. मोबदला, स्थान, मान याच जगातल्या खऱ्या मुद्रा आहेत. त्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं तर काय बिघडलं? गोवर्धन,
अरे मित्रा नृसिंहवान, ये ये अगदी योग्य वेळी आलास. मित्रा नृसिंहवान, मला तुला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे. आज माझा मुलगा मुकुंदा राजचित्रकार झालेला आहे. तूही आशीर्वाद दे त्याला. राजचित्रकार? हा इतका मोठा चित्रकार झाला असेल यावर विश्वास बसत नाही. काका काय म्हणताय तुम्ही? त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मग चित्र गायब कसं झालं? सगळ्यांचं म्हणणं आहे काहीतरी गडबड आहे. हे बघा काका, जर तुम्ही हे सगळं बोलायला आला असाल तर निघा आता. खरं तर मी तुला आव्हान द्यायला आलो आहे. माझ्या समोर आत्ता चित्र काढून दाखव, आणि तसं केलं तर माझी सगळी संपत्ती मी तुझ्या नावावर करेन. मला नको तुमची जमीन. मला दरबारात हजेरी लावायची उशीर होतो. तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर खपवलंय. काय काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? मग सिद्ध कर. कसं? घे आई वडिलांची शपथ आणि सांग चित्र तू काढलंस म्हणून. हे घे. या पादुकांवर हात ठेवून सांग चित्र तू काढलंस म्हणून. पादुकांवर हात ठेवून खोटं बोलायला काय हरकत आहे? यांचा विश्वास तर बसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या साधारण पादुका नाही आहेत, या दैवी पादुका आहेत. या पादुकांवर हात ठेवून जर खोटं बोलला असतं पुष्ट होईल, आणि खरं बोलला असतं नाही होईल. काही या तुम्ही आम्हाला घाबरवत आहात का? असं काहीही होणार नाहीये. मग तू हात ठेव आणि तू सांग हे चित्र यांनी काढले म्हणून. ठीक आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. मी पादुकांवर हात ठेवून सांगतो, ते चित्र यांनीच काढले. मला खाज येते अंगाला. मला खरंच कृष्ण झाला. काका मला खरंच माफ करा. सरस्वती, आई, बाबा, तुम्ही हे काय केलं? मी काही केलेलं नाहीये. मी फक्त सत्य समोर आणले. आता तरी सत्य मान्य कर. मुकुंदा, तू खरा आहेस ना? मग ठेव हात त्या पादुकांवर आणि सत्य सांग. मुकुंदा, परत एकदा सांगतोय, जर तू खरा असशील तर या पादुकांवर हात ठेव आणि सत्य काय आहे ते सांग. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अंबिका, आपण स्वामींना सगळं सांगूया. ते चित्र तू काढलं होतंस आणि आपल्याला ते विकायचं नव्हतं. पण मुकुंद भाऊ आपल्या घरी आले आणि आपल्याला जबरदस्ती पैसे देऊन ते चित्र घेऊन गेले. जे घडले अगदी जशाच्या तसं ते सांगू. हो, आता जो काही निर्णय असेल ना तो आपण स्वामींवरच सोडूया. आणि ते जो काही निर्णय देतील ना तो आपण दोघांनीही मान्य करायचा. पण ह्यापुढे आपण चुकीचा निर्णय नाही घ्यायचा. म्हणजे हे चित्र मुकुंदाचं नाहीये? तो बुवा बोलत होता ते बरोबर आहे. हे चित्र अंबिकाने काढलंय. मोठी गोष्ट कळाली आम्हाला. ही माहिती म्हणजे सोन्याची खाण आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली
की सगळा खेळ फिरवता येईल. सत्य कधी कधी देवापेक्षाही मोठं हत्यार ठरतं आणि हत्यार हातात आलं की मग मग सगळा खेळ आपला. निरंजन, अंबिका, नृसिंहबाना, तुझे खूप आभार. तू आलास म्हणून सत्य समोर आलं. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, याचं काय करायचंय तू ठरव. झालेल्या चुका कोणी कशा सुधारवायच्या आहे ज्याच्या त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. या दोघांनाही तोच नियम लागू आहे आणि तुला सुद्धा. काका मला खरंच माफ करा, मला बरं करा ना काका. या पादुकांवर हात ठेव. माझ्याकडून चूक झाली, मी खोटं बोलले, मला माफ करा. अहो मी बरी झाली. काका काका खरंच धन्यवाद. अहो मी बरी झाली. शरीरावरचा कुष्ठ बरा झालाय, आता मनाचा कुष्ठ बरा कर. नेहमी सत्याची साथ दे. येतो मी. हो मामांजी, लोक काय म्हणतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. दुर्लक्ष? अगं, दुसऱ्याच्या कलेवर स्वतःचं नाव कोरणं हा गुन्हा आहे मुकुंदा. बाळा, अरे प्रतिष्ठा ही मेहनतीने मिळते, फसवणुकीने नाही. मी काही चूक केलेली नाही. मला एक संधी मिळाली आणि मी त्याचा फायदा घेतला. सगळे हेच करतात. संधी आणि स्वार्थ यातला फरक कळतो का तुला मुकुंदा? आजपर्यंत मी माझ्या कलेच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवली, राजचित्रकार झालो, आणि तू, माझा मुलगा, फसवणूक करून हे पद मिळवतो? नाही, मला खोटं सहन होणार नाही. मी राज दरबारी जाऊन राजे साहेबांना सर्व सत्य सांगणार आहे. नाही, हे झालं तर सगळं संपेल. माझं राज चित्रकाराचं पद, मान, पैसा, लोकांचा आदर. नाही नाही, काही करून बाबांना थांबवलं पाहिजे. अहो मामांजी, राजे साहेबांकडे जाऊ नका, उगाच तुम्ही रोष ओढावून घ्याल. नाही, मला असत्य मान्य नाही. राजे साहेबांचा रोष ओढावला तरी चालेल, मी कलेशी प्रतारणा करणार नाही. मी कलेचा अपमान करणार नाही. मी राजे साहेबांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे. बाबा थांबा. अहो, आता तर सगळं व्यवस्थित होतंय. मला राजचित्रकाराचं पद मिळालं आणि तुम्ही असं सगळं जुनं उकरून काढताय. पण असा किती काळ तग धरणार आहेस तू? दुसऱ्याचं चित्र दाखवून पद तर मिळवलंस, पण ते किती काळ टिकणार? राज दरबारात वारंवार चित्र सादर करावी लागतात. आणि बाळा, दुर्दैवाने तू उत्तम चित्रकार नाहीयेस. नाही, मी उत्तम आहे आणि मी अतिउत्तम बनू शकतो. आणि तसंही बाबा, आता तुम्ही आजारी आहात म्हणून काही दिवसांनी तुम्हाला बरं वाटेल, मग त्यानंतर तुम्ही चित्र काढाल आणि मी राज दरबारात ती सादर करेन. आणि तेही नाही झालं तर त्या मुलीकडनं काढून घेईन चित्र, तिला मोबदला देईन. मी सगळा विचार केलाय, तुम्ही काळजी करू नका.
अरे लबाडीचं वय फार कमी असतं. आज ना उद्या हे उघड होईल. तेव्हा तुझ्यावर राजद्रोहाचा आळ येईल. आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझं. तरीही मामांजी धोका पत्करायला तयार आहोत आम्ही. हो बाबा. ते काही नाही. आज याचा सोक्ष मोक्षच लावणार मी. बाबा थांबा. शपथ आहे तुम्हाला माझी. तुम्ही जर पुढे गेलात तर माझं मेलेलं तोंड बघाल. कुंदा, अरे काय बोलतोयस तू? हो बाबा. जर तुम्ही आत्ता गेलात तर तेच होणार आहे शेवटी. नंतर जे होईल ते नंतर होईल. पण आत्ता जर तुम्ही गेलात तर राजेसाहेब मला आत्ताच शिक्षा ठोठावतील. आणि आत्ता जी काही शिक्षा होईल त्याला कारणीभूत तुम्ही ठराल बाबा. लोक म्हणतील की वडिलांमुळे मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अहो मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेलीये आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. ठीक आहे, पण लक्षात ठेव मुकुंदा, माझ्यातला कलाकार, माझ्यातला सजग नागरिक याला हे अजिबात मान्य नाही. तुमच्या सगळ्यांपुढे माझ्यातला पिता हतबल झालाय. मी स्वामींवर न्याय सोपवतो. स्वामी देतील तो न्याय आम्हाला मान्य असेल. आणि हो, तुलाही तो मान्य करावा लागेल. हा बाबा सगळं ठीक होईल. आणि स्वामी काहीही करणार नाही. अहो आपण माफ केलंय, पण स्वामी करतील माफ मुकुंदला? आनंदी, स्वामींकडे न्यायाला उशीर होईल कदाचित, पण अन्याय होणार नाही हे मात्र निश्चित. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, सावकारांनी फळं दिली आहेत. स्वामी देवा, तुम्ही म्हणताय की ते चित्र मुकुंदनी स्वतःच्या हाताने काढलेलं नाही, ते दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. आणि ही गोष्ट गोवर्धनरावांना माहिती आहे का? आणि माहिती असेल तर ती त्यांना मान्य आहे का? पण मग वडील म्हणून त्यांनी मुकुंदला असं कसं करू दिलं? हे घे, हा कागदचा वाऱ्यावर धर. सोड. जा घेऊन ये. परत धर. सोड. सुंदरे, आम्हाला सांग, हा कागद वाऱ्याने उडून गेला, या चूक कोणाची? कागदाची, वाऱ्याची की सोडणाऱ्या हाताची? सोडणाऱ्या हातांचे देवा. बरोबर. मुकुंद आणि गोवर्धन यांच्या बाबतीत हेच घडतंय. मुकुंद वाहवत चाललाय आणि गोवर्धन पित्याच्या मायपोटी त्याला वाहवत जाऊ देत आहे. वडिलांची जबाबदारी असते, जर मुलगा चुका असेल तर आवर घालण्याची, आणि गोवर्धन कडून हेच होत नाहीये. गोवर्धन त्याची जबाबदारी आमच्यावर ढकलून मोकळा झालाय. पण देवा, ही फार मोठी चूक आहे. सुंदरे, कुणाची चूक मोठी आणि कुणाची लहान याचा हिशोब कर्म करत असतात. अरे फक्त जरी वाहवत आत असेल तरी आम्हाला तर आवर घालावाच लागतं. अरे शिष्याने जरी गुरुचा हात सोडला, पण गुरु शिष्याचा हात कधीच सोडत नाही.
तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर खपवलंय. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अरे मुकुंदा, काय केलंस तू हे रे? माझ्या कलेचा अपमान. अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की काय झालं? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? काय झालं? का ओरडताय? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. हे कसं शक्य आहे? आत्ताच तर चित्र काढायला घेतलं ना तुम्ही. अचानक वाळवी कशी लागली? अरे देवा, ही तर आतूनच खात गेली आहे. अहो, तिकडे बघा. अचानक घराला वाळवी कशी लागली? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगं, आपला मुकुंदा चांगला चित्रकार नाहीये. त्या कुणा मुलीकडून तो वारंवार चित्र घेऊ शकणार नव्हता. म्हणून मी स्वतः चित्र काढायला सुरुवात केली होती आणि मुकुंदाच्या पापाचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत होतो ग. पण हे चित्र काढताना हा अनुभव नदी, हा कसला संकेत असेल ग? घराला वाळवी, चित्राला वाळवी, हे काही उगाच घडत नाहीये. हा, बरोबर आहे तुझं. वाळवी दिसत नाही सुरुवातीला, आतूनच खात जाते. जशी आपली चूक, जसा हा आपला खोटेपणा. आपल्याच घरात, आपल्याच संस्कारात काहीतरी पोखरत गेलंय का? बरोबर आहे तुझं. मी मायेपोटी डोळेझाक केली
आणि ही वाळवी वाढतच गेली. हा काही इशारा असेल का? हो, असेलही कदाचित. स्वामी, लवकर संकेत ओळखा, नाहीतर आता घराला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे. लवकरच तुमच्या आयुष्याला वाळवी लागेल. तुमच्यामुळे निष्पाप अंबिकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. शिवर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अहो, आपण स्वामींना सगळं स्पष्ट सांगायचं. हा, ते कितीही रागवले तरी त्यांना सगळं खरं सांगायचं. हो, आधीच खूप उशीर झालाय. तर सत्य लपून उपयोग नाही. चल. अंबिका, निरंजन, काय कुठे निघाला तेवढ्या घाईने? स्वामींनाच भेटायला चाललोय. स्वामींना? तुम्हाला माहिती नाहीये का? स्वामी स्थानावर नाहीयेत, बाहेरगावी गेलेत. आणि एकदा का ते बाहेरगावी गेले ना की 2-4 दिवस काही येत नाहीत ते. अरे बापरे, खरंच? हा. नाही म्हणजे काही महत्वाचं काम होतं का स्वामींकडे? हो, म्हणजे तसं थोडं महत्वाचंच होतं. हो. मग मला सांगू शकतेस तू महत्वाचं काम? नाही, ते आम्ही स्वामींशीच बोलू. बरं ठीक आहे. मग स्वामी परत आले ना स्थानावर की तुम्हाला येऊन सांगते मी. हा, जोवर हा मुकुंद त्या बुवाशी बोलत नाही ना तोवर काही तो राजाकडे जाणार नाही. मुकुंदाचं हे गुपित आम्हाला कळलंय आता. मुकुंदाकडून काहीतरी उकळता येईल. सत्यापेक्षा संधी मोठी असते. ज्याला वापरता येतं त्याच्यासाठी. निरंजन, बाबा तुम्ही इथे? माझं ऐका, स्वामींची भेट होण्याची वाट पाहत बसू नका. स्वामींना सगळं ठाऊक आहे. तुम्ही थेट राजेसाहेबांकडे जा आणि ते सांगायचे सांगून टाका. बाबा, तुम्हाला कसं कळलं? मला हे सगळं माहिती आहे आणि ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही जा बरं राजेसाहेबांकडे आणि सांगून टाका सगळं. बाबा, पण स्वामींशी न बोलता थेट राजांकडे जाणं योग्य वाटत नाहीये. हे बघ, योग्य वेळी योग्य गोष्ट न करणं, त्या गोष्टीला विलंब करणं म्हणजे चूक वाढवणं असतं. जा बरं. ए बाबा, अरे काय शिकवताय तुम्ही यांना? स्वामींचं ऐकायचं नाही, हा? म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच नाही, त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. असं काही शिकवू नका या मुलांना तुम्ही, कळलं का? मला एक सांगा, समजा एखाद्या बकरीला जंगलातून वाट काढायची असेल तर ती कुणाचं ऐकेल? हत्तीचं की कोल्ह्याचं? हत्तीचं. बरोबर, कारण कोल्हा म्हणजे लबाडी, तो लबाडीच करणार. आणि लबाडाचा सल्ला कधी घेऊ? लबाडाचा म्हणजे मी लबाड आहे, हा? असं म्हणायचंय? काय 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 लबाडी केली मी? असे आरोप माझ्यावर केलेले चालणार नाही तर मला अजिबात. हा, कळेल सगळं. या माझ्या बरोबर. ही विहीर फक्त पाण्याची विहीर नाही, ही मनाची विहीर आहे. ज्याच्या मनात लबाडी नसते त्याने जर का या विहिरीत डोकावून काही बोललं तर त्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र मनात लबाडी असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि स्वतः स्वामींनी या विहिरीबद्दलची माहिती मला सांगितली आहे. या विहिरीचं महत्व सांगितलंय. आपण करून पाहू. असं कुठे असतं? हा, विहीर विहीरच असते. विहिरीत ओरडलं की आवाज परत येतोस. आणि हो, हे सगळं सांगायला तू काय स्वामी आहेस का? हा, करून बघू. हा,
अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका, राजाकडे जा. अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका, राजाकडे जा. अहो प्रतिध्वनी. आता तू बोल. हो बोलते. निरंजन, अंबिका, स्वामींना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. निरंजन, अंबिका, स्वामींचा सल्ला घेतल्याशिवाय राजे साहेबांना भेटू नका. अगं विहिरी, बहिरी झालीस का? अगं काहीतरी बोल ना, बोल. ए, ऐकते का गं तू? वेळ कधीच खोटं बोलत नाही. वेळ म्हणजे मनाचं प्रतिबिंब. मन स्वच्छ असेल तर प्रतिध्वनी ऐकू येतो, आणि मन जर मळकट असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. तुम्ही दोघा सत्य लपवू नका, राजाकडे जा, काय ते खरं सांगा. सत्य उशिरा सांगितलं तर चालेलही एक वेळ, पण ते लपवलं तर पाप लागेल. जा तुम्ही, येतो मी. मला काहीच कळत नाहीये, काय करायचं. बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले, पण निरंजन, अंबिका, अहो तुम्ही कसं त्या बाबाच्या नादी लागताय? मी सांगते ते ऐका तुम्ही. तुम्ही आधी स्वामींकडे जा, स्वामींचा सल्ला घ्या. काय आहे, त्यांचा सल्ला न घेता तुम्ही राजेसाहेबांकडे गेलात ना, स्वामींचा कोप होईल तुमच्यावर. मला काही नाही बाबा, मी आपलं सावध करण्याचं काम केलं, बाकी सगळी तुमची मर्जी. तुम्हाला जे हवं ते करा. चल येऊ मी. अहो आपण खरंच घाई नाही करत आहे ना? अंबिका, कपिला ताई सांगताय ते अगदी योग्य आहे. कदाचित आपण थांबणंच योग्य ठरेल. यांनी काही घोळ घालण्याआधी आम्हाला आमचा स्वार्थ साधून घेतला पाहिजे. मी आधी स्वामींना जाऊन सांग, तुम्ही या. हा येते. अहो गावातल्या प्रत्येक प्रतिष्ठित घरातून निमंत्रण येते आता. राजचित्रकार होणं म्हणजे काय असतं ते आता कळतंय. आत्ता गावामध्ये सत्कार होतोय, पुढे राज्यभरात नाव होईल. जगात सत्याचा नाही, यशाचा सन्मान होतो. हो, आता होतोय सन्मान. पण नंतर छी तू बदनामी व्हायला वेळ नाही लागणार. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला आमचं यश बघवत नाहीये का? आणि ही कोणती पद्धत आहे बोलायची? काही नाही, अभिनंदनाचे शेवटचे क्षण आहेत. आनंद घ्या साजरा करून. हो, काय अभद्र बोलताय तुम्ही? अभद्र? कारण अभद्र घडू शकतं, आणि त्याचं कारण तुमच्या हातात आहे. मला गुपित कळलंय तुमचं. कसलं गुपित आहे? अंबिका, अंबिका भेटली होती मला. अंबिका राजांना आणि स्वामींना सगळं सांगायला निघाली, पण मी थांबवलं तिला आणि थेट इथे आले तुम्हाला सांगायला. तुम्ही कोणाला काही सांगितलं तर नाही ना? नाही नाही, आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही, घाबरू नका. पण काय आहे ना, आमचं तोंड
आता तोंड बंद ठेवायचं असेल तर किंमत मोजावी लागेल. नक्की काय हवंय तुम्हाला? हे सगळं आम्हाला हवं आणि तुमच्याकडच्या पैशाची थैली देखील. आता तोंड बंद ठेवायचं. गप्प राहायचं? कसं गप्प राहायचं? अहो, राजे साहेबांकडून जी बिदागी मिळेल त्यातले 10% आमचे. हे शक्य नाही. शक्य नाही? नाही. कपिले, अगं यांना तर शक्य नाही. मग आता? हा, एक काम कर कपिल, राजांकडे जा, त्यांना ही बातमी दे आणि मग राजे साहेबांकडनं बक्कळ पैसा घ्यायचा मोबदला म्हणून. चला. थांबा. मान्य आहे, तुम्हाला जे हवंय ते आम्ही देऊ. अगं पण मुकुंदराव, हुशार आहे सरस्वती. बर, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. ती अंबिका स्वामींकडे आणि राजेसाहेबांकडे जाणार आहे. त्याच्या आत तिला अडवा. तिचा काय बंदोबस्त करायचा ते मी बघतो. धन्यवाद. हा, बऱ्याच दिवसांनी एवढा धनलाभ झाला. आता आमचं नशीब आमच्यावर प्रसन्न झालेलं दिसतंय. सत्याला पाहून ही सोनं मिळतात असं म्हणतात ना. पाहूया किती दिवस टिकताय ते सोनं. स्वामी देवा, या कागदी होड्या घेऊन कुठे निघालात? आज काही नवीन लिहिलंय का? स्वामी प्रणाम. तुझ्याचकडे येत होता. स्वामींना कळलं की काय आपलं गुपित? वाट चुकतोयस म्हणलं जाणीव करून द्यावी. जरा पाणी घेऊन ये. ही होडी बुडत का नाही आहे? कागदाची आहे म्हणून तरंगते, बुडणार कशी? आणि कधी बुडणार? जेव्हा होडीला छिद्र पडेल आणि त्यात पाणी शिरेल तेव्हा. बरोबर. पाहिलं, याचप्रमाणे तुमच्या मनाला दुर्गुणांचं छिद्र पडलं की आयुष्याच्या होडीत पाणी शिरतं आणि मग ती बुडायला वेळ लागत नाही. तुमच्या मनात दुर्गुण, भीती शिरली आणि दुर्गुण म्हणजे छिद्र. छिद्र वाढलं की पाणी आत शिरतं आणि आयुष्य बुडतं. सांग बरं, होडी भरकटते केव्हा? जेव्हा शिडाची दिशा बदलते आणि नियंत्रण सुटतं तेव्हा. तुमच्या मनावरचा ताबा सुटला की आयुष्याची होडी भरकटते. तुमचं नियंत्रण सुटत चाललंय, वेळीचावर घाला, नाहीतर होडी पुढे. ठीक आहे, सोडी पाळे.
बनव होडी. सोड. जे तुझं आहे तेच तरंगणार, जे तुझं नाहीये ते बुडणार. तुझ्या हाताने घडलेला, परिश्रमातून जन्मलेला आणि प्रामाणिकपणाने वाढलेलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहतात. आणि खोट्याला आधारची साखळी लागते. हे गळून पडले की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. शिव शंकर.